मी प्रथमेश फडतरे, चॅलेंज ग्रुपचा एक खेळाडू असून आता इथं तुम्ही कोल्हापूरमध्ये बघितला तर आम्ही चॅलेंज ग्रुप तर्फे अशी सजावट केली आहे जी की युवा पिढीला प्रोत्साहित करेल. परत आपल्या कोल्हापुरात बघितलं क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडे कोल्हापूर असे म्हणलं जाते. तर हे कोल्हापुरात जर फुटबॉल बघितला तर तुम्ही एक नशा आहे फुटबॉल म्हणजे. तर नशा म्हणजे काय, तुम्ही कोणत्याही प्लेअरला विचारा अरे चल खेळायला चला जाऊया की असं म्हणजे हे कोल्हापूर आहे. परत आपल्या शाहू स्टेडियम मध्ये बघितला राजा महाराजांपासून ही चालून आलेली प्रथा. आपल्या फुटबॉलला एवढा सपोर्ट आहे, एवढा कार्यकर्त्यांचा एवढा सपोर्ट आहे शाहू स्टेडियमवर म्हणा किंवा आपल्या इतर पेटेंमध्ये पण म्हणा. आता ह्या वर्ल्ड कप साठी सगळे सज्ज झाले आहेत. आता बघचीला तर सगळीकडे फ्लॅग्स, परत झेंडे असतील, कटआउट्स असतील, प्लेअराचे मोठ्या मोठ्या फुटीचे कटआउट्स असतील, एवढे केले आहेत. आणि ही एक बघितलं तर एक संकल्पना आहे जी की युवा पिढीला प्रोत्साहित करेल. कशा प्रकारचा या फुटबॉलकडे तुम्ही बघता, कशा प्रकारचा इथे ईर्ष्या पाहायला मिळते? इथे ईर्ष्या म्हणला तर प्लेअरांची ईर्ष्या, म्हणजे हा माझा प्लेअर चांगला खेळतोय, तुझा प्लेअर चांगला खेळतोय, त्यासाठी ही मेन ईर्ष्या आहे. आणि ही ईर्ष्या नसून एक अशी खेळाडू वृत्ती आहे म्हणायला गेलं तर. मी अर्जेंटिनाला सपोर्ट करतो. माझा आवडता प्लेअर असेल हा लिओनल मेस्सी. आता बघायला गेलं तर लिओनल मेस्सीने लास्ट टाइम घेतला आहे, पण अशी आम्हाला एक उत्सुकता आहे की या वर्षीही लिओनल मेस्सी घेईल. प्लस आता तुम्हाला एक सांगायला झालं की आपला फुटबॉल आणि बाहेरच्या देशातला फुटबॉल आपण कुठे कमी पडतोय, ऍज अ इंडिया म्हणून आपण कुठे कमी पडतोय. तर बघितलं तर बाहेरच्या देशातले कोचिंग असतील, ट्रेनिंग असतील, प्लस ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असतील, त्यामध्ये ते कधीही कमी पडत नाहीत. किंवा कोणताही सपोर्ट असेल त्यामध्ये ते कमी पडत नाही. आपण असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय ह्या गोष्टीसाठी, तर हे आपण इम्प्रूव्ह करायला पाहिजे की जेणेकरून आपली भारत टीम ही पुढे वर्ल्ड कप खेळू शकेल. माझं नाव स्वरांजली महेश यादव. मी चॅलेंज ग्रुप गुलाब गल्लीत राहतो आणि माझी आवडती टीम अर्जेंटिना आहे आणि माझा आवडता प्लेयर मेसी आहे. आणि शाहू स्टेडियम मध्ये आम्ही मॅच बघायला जातो आणि खूप मजा करतो. आणि शाळा पण चालू होणार आहेत, आम्ही त्यातनं वेळ काढून मॅच बघायसाठी वेळ काढतो. आणि कशा प्रकारे नियोजन केलंय, काय काय गल्लीत केलंय, कसा आनंद होतो? गल्लीत पूर्ण असे पटाके वगैरे टीम्सचे लावलेले आहेत. आणि एवढंच, स्क्रीन लावणार आहेत फायनलला. यामध्ये कोण विजयी होईल असं वाटतं? काय वर्ल्ड कप कोण घेणार असं वाटतं? अर्जेंटिना जिंकणार. आज ओपनिंग आणि पहिली मॅच आहे. आजपासून 1 महिना वर्ल्ड कप आहे. जसं परदेशात वर्ल्ड कप आहे, जसा तिथं उत्साह आहे त्याच्यापेक्षा डबल कोल्हापुरात उत्साह आहे. कारण कोल्हापूर असं मानलं जाते की क्रिकेट वेडा देशात कोल्हापूर हे फुटबॉल वेडा आहे. आणि इथं प्रत्येक जण आपापल्या प्लेअरला सपोर्ट करत असतोय. प्लेअरला सपोर्ट म्हणजे असं आहे की त्यांचं प्रेम, त्यांची भावना आणि त्याचा प्रत्येक प्लेअर बद्दल गेम बद्दल असलेला आदर, अशी एक वृत्ती आहे कोल्हापूरची. जसं कोल्हापूर भरपूर वर्षापासून फुटबॉल खेळत आले, तसंच त्यांचे प्रेम आणि भावना व्यक्त होत आलेल्या आहेत. मी राहणार चॅलेंज ग्रुप गुलाब गल्ली. आता ही सगळी सजावट आमच्या मंडळाने केलेली आहे. तर खूप जल्लोष सुरू आहे आता गल्लीत आमच्या. आणि फक्त कोल्हापुरातच नाही तर आम्ही बाहेरच्या परदेशातल्या टीमला सुद्धा सपोर्ट करतो आणि आम्हाला त्या आवडतात सुद्धा. आणि आजपासून आम्ही मॅच सुद्धा बघायला सुरू करणार आहे. आणि माझा आवडता खेळाडू मेसी आहे. तर मी अर्जेंटिनाच्या मॅच सुद्धा सगळ्या बघणार आहे न विसरता.
आता हे ना